महोदय आपण थांबा ना. अर्थसंकल्पावर मी पण बाकी आहे. अर्थसंकल्पावर या ठिकाणी बोलत असताना अण्णा आता बसा. खरं म्हणजे कागदावरचा हा मजबूत वाटणारा अर्थसंकल्प, परंतु या अर्थसंकल्पाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेला या अर्थसंकल्पाबद्दल खेद वाटतोय. या अर्थसंकल्पाच्या विरोधात या ठिकाणी मी माझे विचार मांडत असताना आज कदाचित सत्ताधाऱ्यांनी हे पटत असेल की निवडणूक जिंकण्यासाठी जे काय आर्थिक तरतुदी केल्या या बजेटमध्ये त्याची जुळवाजुळव करताना तारेवरची कशी कसरत करावी लागते हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच कदाचित काय मागच्या काळामध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले काही चांगल्या योजना, त्या योजनांना या नवीन शासनाने बंदी घातली. हे तर खरं त्या दुर्दैवानं हे त्या सगळ्या गोष्टीचं उदाहरण आहे हे या ठिकाणी सांगावंसं वाटते. या ठिकाणी सन्माननीय आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्या खात्यानं मागच्या खेपेपेक्षा जवळजवळ 1728 कोटी या खेपेला जादा मागितली होती, परंतु केवळ या ठिकाणी त्यांच्यासाठी 115 कोटीचीच तरतूद केलेली आहे. आरोग्य खातं या राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं खातं आहे. या राज्यामध्ये बदलत जाणारं हवामान असेल, वाढती लोकसंख्या असेल, अनेक गोष्टीत या ठिकाणी वेगवेगळे बदल होत आहेत आणि त्यामुळे सातत्याने या राज्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने लोक नेहमीच हवालदिल असतात. वेगवेगळ्या साथीच्या रोगाने असतील, आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही गरजा आपल्याला लोकांच्या पुरवल्या पाहिजे त्यांच्या गरजा दिवसागणिक वाढत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे ही तरतूद कुठेतरी अतिशय कमी आहे आणि त्या खात्याने मागितलेली तरतूद पूर्ण करायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने त्याचाही या ठिकाणी विचार केलेला नाही. सन्माननीय आरोग्यमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत. मी तर त्यांच्या निदर्शनास अनेकदा यापूर्वी आम्ही या सभागृहात बोललेलो आहे. अलीकडच्या काळामध्ये या राज्यातील विशेष करून शहरी भागातील शासकीय हॉस्पिटल असतील किंवा महानगरपालिकांची पण हॉस्पिटल असतील, सातत्याने या ठिकाणी MRI यंत्रणा बंद आहेत, CT स्कॅन बंद आहेत, मोठी मोठी ऑपरेशन करायची असेल तर त्यासाठी लागणारी यंत्रणा बंद आहे. ह्या सातत्याने लोकांच्या मधून येणाऱ्या तक्रारी आहेत, सातत्याने आम्ही या ठिकाणी मांडत असतो आणि म्हणून आरोग्य खात्याला कुठेतरी या ठिकाणी तरतूद करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे होत्या. आपल्याशी पण मी वैयक्तिक त्या दिवशी बोलताना सांगितलं की या शहरामध्ये दक्षिण मध्य मुंबईत वरळी सारख्या विभागामध्ये एक ESICचं फार मोठं हॉस्पिटल आहे. आपलं राजीव गांधी योजनेचं ऑफिसही त्या ठिकाणी आहे, परंतु त्या भागामध्ये एखादा ऍक्सिडेंट झाला, फार मोठा एखादा गंभीर रुग्ण गेला तर तिथे ट्रॉमा सेंटर नाही, ICU नाही. अशा हॉस्पिटलमध्ये या सगळ्यासाठी धोरण काय हे आम्हालाही माहिती आहे, परंतु लोकांची गरज त्या ठिकाणी लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी तरतूद केल्या पाहिजे. मागच्या खेपेलाही आरोग्यमंत्र्यांनी या बाबतीत आश्वासन दिलं होते की वरळीच्या त्या ESIC हॉस्पिटलमध्ये आम्ही PPP योजनेतनं त्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर आणू, ICU आणू, परंतु अजून त्या बाबतीत कोणत्याही हालचाली नाहीत. किंबहुना पोद्दार सारख्या हॉस्पिटलमध्ये ज्या ICU यंत्रणा निर्माण केल्या होत्या त्या मनुष्यबळाअभावी उचलल्याने गोडाऊनमध्ये नेऊन टाकले हे मागच्या पण खेपेला या ठिकाणी बोलून दाखवलं होतं. अर्थात ते खातं आपलं नाही मला माहिती आहे, परंतु उदाहरणादाखल या ठिकाणी सगळं बोलून दाखव असं वाटतं. अनेक बाबतीत या ठिकाणी शासनाची कसरत आहे किंवा अनेक बाबतीत शासनाने लोकांची या बाबतीत फसवणूक केलेली आहे. कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, हिमाचल प्रदेश असेल, या केंद्रशासित राज्यामध्ये ज्या काही आर्थिक योजना राबवल्या आणि त्यामुळे तिथे आर्थिक परिस्थिती खालावली, त्यासाठी आपणच सगळे टीका करत होता सत्ताधारी, परंतु आज त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय, आज तुमच्यावरती पाळी आलेली आहे आणि त्यामुळे हा अर्थसंकल्पाबद्दल कोणीही आपली पाठ थोपटून घेऊ नये हे मात्र मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, सभापती महोदय, एक उदाहरणादाखल आम्ही सांगतो. आता या खात्याच्या मंत्री होत्या नाहीत आता इथे. विधानसभेपूर्वी आपण या ठिकाणी लाडक्या जवळजवळ 2 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींना सरसकट आपण अर्थसहाय्य दिलं, परंतु आता निवडणुकांनंतर आर्थिक निकष लावायला लागलात. आज राज्यामध्ये ही भीती निर्माण झालेली आहे की ज्या 2 कोटी बहिणींना आपण आर्थिक सहाय्य दिलं त्याच्यातल्या जवळजवळ 50 लाखापेक्षा कमी कशा होतील या बाबतीत पावलं टाकली जात आहेत.
हे चुकीचं आहे, याचा मी निषेध करतो. जर असं असेल तर या गोष्टीचा आम्हाला निषेधच केला पाहिजे. आणि आमची मागणी राहील की सरसकट जसं पूर्वी दिलात तसे निकष न लावता सरसकट सगळ्यांना या ठिकाणी आपल्याकडून 2100 रुपये दिलेच गेले पाहिजे, ही माझी या अर्थसंकल्पातनं मागणी आहे. सभापती महोदय, अनेक गोष्टीत या बाबतीत या शासनाचे आर्थिक कमकुवतपणा आपल्याला दाखवून देता येईल. नीती आयोगाने सुद्धा नुकताच प्रकाशित केलेला जो वित्तीय स्वास्थ्य निर्देशांक आहे त्या निर्देशांकानुसार इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची अधोगती होते हे त्या अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे. एका बाजूला शासन म्हणते की आता आम्ही थांबणार नाही, परंतु राज्याची आर्थिक तूट अशीच वाढत गेली तर दुर्दैवाने शासन महाराष्ट्र थांबू नये ही आमची इच्छा आहे. हे दुर्दैव आपल्यावरती येऊ नये ही आमची इच्छा आहे, म्हणून शासन धावलंच पाहिजे. त्या दृष्टीने ज्या काही तरतुदी करतायत त्या घोषणा करतायत याचं आपल्याला भान असलं पाहिजे. या ठिकाणी राज्याच्या औद्योगिक धोरणानुसार 5 वर्षाच्या काळात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट या ठिकाणी शासन ठेवत आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 50 लाख याचं रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे, परंतु याच्यामध्ये भूमिपुत्र कुठे राहणार आहे? आज या शहरातली परिस्थिती अशी आहे, आम्ही वारंवार ज्या औद्योगिक पूर्वी जिथे औद्योगिक संस्था कार्यरत होत्या तिथे आपण त्या रिडेव्हलपमेंटच्या परमिशन दिल्या. गिरणी कामगारांच्या जागांवरती आम्ही रिडेव्हलपमेंटच्या परमिशन दिल्या. त्या देताना उद्देश असा होता की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर घर बांधणी झाली पाहिजे, इतर मॉल आले पाहिजेत, इतर नवीन उद्योग आले पाहिजे आणि त्याच्यातनं रोजगार निर्मिती झाली पाहिजे. परंतु आज गिरण्यांच्या कामगार जागांवरती जे मॉल आले आहेत, इतर औद्योगिक जागांवरती जे काही व्यावसायिक संस्था निर्माण झाल्या आहेत, आज चेक करा त्या ठिकाणी किती भूमिपुत्र आहेत. आम्ही वारंवार मागणी करतोय की निदान ज्या जागांवरती जे मॉल आहेत, जे व्यावसायिक उद्योग आहेत, त्या तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना तरी नोकरीत प्रायोरिटी द्या. अनेकदा या शासनाने आम्हाला या सदनामध्ये आश्वासन दिलं की आम्ही फार मोठ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी एक टीम बनवू, अधिकाऱ्यांच्या टीमच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांच्यावरती आम्ही ही यंत्रणा त्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवील. परंतु अजूनही कुठल्या अधिकाऱ्यांची यंत्रणा निर्माण केली गेली नाही, त्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं गेलं नाही. आज त्या एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एखाद्याच्या नोकरीच्या निमित्ताने आमच्यासारखा लोकप्रतिनिधी ज्यावेळेला जातो त्यावेळेला तिकडचा CMD अपॉइंटमेंट देत नाही किंवा आम्हाला तिथे एंट्री नाही, कारण त्या गेटवरच तिकडे बायोमेट्रिक सिस्टम, तिथल्या कामगारांची किंवा तिथल्या संबंधित माणसाशिवाय आत कोण जाऊ शकत नाही. तिकडचे एखादा राजकीय कार्यकर्ता गेला तर आतल्या त्या CMDला MDला किंवा तिकडच्या एक्झिक्युटिव्हला तो कमीपणा वाटतो. हे पॉलिटिकल माणसं बरोबर नाहीत. पॉलिटिकल त्यांच्या दृष्टीने पॉलिटिकल माणसं ही भ्रष्टाचारी आहेत, ते सगळे प्रामाणिक आहेत. म्हणून अशा गोष्टींवर कुठेतरी यंत्रणा निर्माण करा. आम्हाला वारंवार आपण आश्वासन देत आहे, परंतु शासनाच्या ह्या खाजगी क्षेत्रावरती कुठेही नियंत्रण नाही. आज त्या ठिकाणी भूमिपुत्र हा नोकरीसाठी वणवण भटकतोय, परंतु बाहेरून आलेली लोक त्या ठिकाणी ताबडतोब नोकरी घेत आहेत. तिकडच्या नोकरीच्या अनुभवावरती परदेशी निघून जातात, परत कोणतरी दुसरा परप्रांती येतो, तो तिथे राहतो आणि माझ्यासारखा तिकडचा भूमिपुत्र हा फक्त बघतच राहतो की एकेकाळी या मिलमध्ये माझे वडील कामाला होते, मला वाटलं की इथे मॉल बांधल्यावर मला नोकरी मिळेल, परंतु मला नोकरी मिळत नाही. नोकरी करणारे अन्य कोणी आहेत. आम्ही अन्य कोणाचा दुजाभाव करत नाही, परंतु ज्या महाराष्ट्र शासनाला मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळवला, ज्या राज्यामध्ये मराठी भूमिपुत्राला कुठेतरी स्वतःच्या स्वाभिमानाची किंवा कुठेतरी स्वतःला आर्थिक क्षमतेची कुठेतरी अपेक्षा होती, त्याचा आज कुठेतरी भ्रमनिराश आपण केलेला आहे. आणि आपल्या एकंदर पावलं पाहता भविष्यातही आपण त्या ठिकाणी या बाबतीत कोणतीही यंत्रणा किंवा त्याला आधार देऊ शकाल असं वाटत नाही. त्यामुळे याही गोष्टीचा मला इथे निषेध केला पाहिजे. सभापती महोदय, आज या ठिकाणी आपण ज्या तरतूद पाहिलात त्या इतर विभागामध्ये ज्या तरतूद आहेत त्या तरतुदीच्या नुसार आज पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, यांच्यावर सुद्धा निश्चित अन्याय झालेला आहे. कोकणासारख्या विभागामध्ये आज बऱ्याच गोष्टीला स्कोप आहे. कोकणची शेती असेल, आंबा असेल, काजू असेल, परंतु त्यासाठी लागणारी दळणवळण यंत्रणा असेल, फार मोठा आपणही त्या दिवशी एक उल्लेख केला की फार मोठा आम्हाला या ठिकाणी समुद्र लाभलेला आहे.
जलवाहतुकीला या ठिकाणी स्कोप आहे. आज आमच्याकडे अगदी रेल्वे मार्गाने जायचं म्हटलं तरी रेल्वे मार्गाने आम्ही सरळ गोव्यापर्यंत जातो, परंतु आम्हाला मधल्या भागात समजा चिपळूण किंवा त्या रत्नागिरी भागात उतरून गुहागर वगैरे किंवा गुहागरच्या बाजूने रत्नागिरीच्या बाजूने कोल्हापूर वगैरे या बाजूला जायला चांगला स्कोप आहे. परंतु कुठेही या सगळ्याचं कुठेतरी परीक्षण व्हावं, त्या दृष्टीने आपण आखणी करावी असं कुठेही शासनाला वाटत नाही. माझी आपल्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मागणी आहे की गुहागर मार्गे, रत्नागिरी मार्गे, कोल्हापूर मार्गे दक्षिणेकडे जाणारा अन्न रेल्वे मार्ग या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून झाली पाहिजे, जेणेकरून तिकडच्या दळणवळणाला चान्स मिळेल. तसंच अगदी पुढे जाताना कणकवली असेल किंवा कणकवलीच्याही पुढे आम्ही कुडाळ वगैरे मार्गे गोव्याला जातो, परंतु देवगड वगैरे मार्गे आम्हाला अन्न दक्षिणेत जाता येईल. त्या ठिकाणच्याही रेल्वे मार्गासाठी परीक्षण व्हायला, तिथेही रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे. आम्ही जर कोकणावर अन्याय म्हणतो तो हा अन्याय आहे. आम्हाला तुम्ही चांगले रस्ते देत नाही. जो मुंबई गोवा मार्ग बनतोय तो अजून बनत नाही. रेल्वेच्या माध्यमातून दळणवळण यंत्रणा सक्षम झाली पाहिजे, त्याला जोड मार्ग पाहिजे. हे जोड मार्ग आम्ही मागतोय, तो तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. या सगळ्यासाठी जर कुठेतरी शासन बघणार असेल तर खऱ्या अर्थानं ते उत्तम शासन, नाहीतर शासन या ठिकाणी दुजाभाव करते ही या अर्थसंकल्पावरून या ठिकाणी सहजपणे दिसण्यात येते. त्याचाही या ठिकाणी मी निषेध करतो. खरं म्हणजे एका बाजूला आपण सौर पंप मागे त्याला सौर पंप सांगताय, परंतु दुर्दैव असं आहे. एक सेकंद मी यानं सोबतील तुमच्या एका बाजूला आपण त्याला सभापतीमध्ये एका मिनिटात संपवतो. सभापतीमध्ये मला असं वाटतं की एक त्यांचं आपण एका बाजूला मागेल त्याला सौर पंप चांगला आहे, परंतु या शहरामध्ये अपक्ष आहेत ना सोबतील आपल्या. आज शहरातल्या वीज ग्राहकांवरती आज आपण जबरदस्ती करतोय. की सभागृह शहरातला वीज ग्राहक जे आमचं वीज मीटर आहे, अडाणीचं स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे, आम्ही नको सांगतोय. शासन या ठिकाणी सभागृहात सांगतं की आम्ही कोणावरही जोर जबरदस्ती करणार नाही, परंतु अदानीची स्मार्ट मीटर आम्हाला जबरदस्ती आमच्या गाडी उतरवले जात आहेत. सोबत पोलीस यंत्रणा असते, सोबत प्रायव्हेट बाउन्सर्स असतात, त्यांच्यावरती आपण बंदी आणणार की नाही. जर एका बाजूला सौर पंप देतो तर दुसऱ्या बाजूला शहरावर अन्याय करू नका, माझी मागणी आहे. 13 मिनिटं झाले. सन्मान्य सदस्य राजेश राठोड थांबा नाही म्हणतात. राजेश राठोडजी चला. सभापती महोदय, आज अर्थसंकल्पावरती नाही आता ते चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी